बसमध्ये मोफत प्रवास बंद, तर जाणून घेऊया मुख्य मुद्दा काय आहे. अनेक व्हिडिओ आणि पोस्ट्समध्ये उदाहरणार्थ 8 मार्चपासून एसटीची हाफ तिकीट योजना बंद असा दावा सांगितले जात आहे की महिलांचे 50% हाफ तिकीट किंवा इतर काही सवलती 8 मार्च 2026 पासून बंद होणार आहेत. हे बहुतेक वेळा NCMC स्मार्ट कार्ड, नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड किंवा नवीन नियमांशी जोडले जात आहे. पण सत्य काय आहे जाणून घेऊया. महिलांसाठी हाफ तिकीट महिला सन्मान योजना हे 2023 पासून सुरू आहे आणि सध्या मार्च 2026 पर्यंत बंद झाल्याची कोणतीही अधिकृत घोषणा राज्य सरकारकडून MSRTC ला या सवलतीची भरपाई केली जाते, त्यामुळे ती कायम राहण्याची शक्यता जास्त आहे. काही व्हायरल मेसेज हे फक्त फेक किंवा चुकीचे आहेत. फॅक्ट चेक करणाऱ्या रिपोर्ट्समध्ये हे स्पष्ट झाले आहे की महिलांचे हाफ तिकीट अजूनही लागू आहे. मुलांसाठी हाफ तिकीट 5 ते 12 वर्ष हे नेहमीच उपलब्ध असते आणि बंद होण्याची बातमी नाही. इतर सवलती उदाहरणार्थ 65 ते 75 वर्षे ज्येष्ठ नागरिक यांना 50% सूट, 75 वर्षे पूर्ण झालेल्यांना मोफत, विद्यार्थी, अपंग इत्यादी विविध सवलती. या सवलतीसाठी आता फक्त आधार कार्ड पुरेसं नसून काही नवीन नियम किंवा अधिकृत कार्ड प्रमाणपत्र आवश्यक होऊ शकते. NCMC कार्ड स्मार्ट कार्डशी लिंक होण्याची चर्चा आहे, पण पूर्णपणे सर्व हाफ तिकीट बंद असा नियम लागू झालेला दिसत नाही. सध्याची स्थिती मार्च 2026 पर्यंत MSRTC च्या अधिकृत वेबसाईटवर msrtc.maharashtra.gov.in सवलतीची यादी अद्याप जुन्याप्रमाणे आहे. महिलांसाठी 50%, ज्येष्ठांसाठी सूट इत्यादी. NCMC कार्ड टप्प्याटप्प्याने बंधनकारक होत आहे. कॅशलेस, जलद तिकीट, पण त्यामुळे सवलती बंद होत नाहीत, उलट सवलत कार्डशी लिंक होऊ शकते. काही जुने विशेष सवलती उदाहरणार्थ काही दुर्मिळ आजार असलेल्यांसाठी मोफत, मागे काही ठिकाणी बंद झाल्या होत्या पण मुख्य हाफ तिकीट योजना चालू आहे. प्रवाशांसाठी सूचना नेहमी MSRTC अधिकृत ॲप किंवा वेबसाईट वर तिकीट बुक करा. हेल्पलाईन 1800221250 वर चौकशी करा. व्हायरल बातम्यावर लगेच विश्वास ठेवू नका. अनेकदा चुकीच्या माहितीने गोंधळ निर्माण होतो. जर तुम्ही महिला किंवा ज्येष्ठ नागरिक असाल तर सध्या तरी हाफ सूट तिकीट मिळतेच, पण तिकीट अकाउंटवर आधार किंवा ओळखपत्र दाखवावे लागते.